स्वागत आहे आपल्या एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, PM किसान योजनेचा 20वा हप्ता आता हा कधी जमा होणार आहे, तर त्याचीसुद्धा आता या ठिकाणी तारीख आलेली आहे। तर मित्रांनो, यामध्ये लिस्टसुद्धा आले, तर या लिस्टमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हालासुद्धा आता या ठिकाणी 20वा हप्ता लवकरच मिळणार आहे। तर मित्रांनो, कोणत्या दिवशी हा 20वा हप्ता हा मिळणार आहे, तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला क्रोम ब्राउझरमध्ये यायचं आणि या ठिकाणी PM किसान सर्च केल्यानंतर तुम्हाला पहिलीच एक वेबसाईट बघायला मिळेल। तर या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की जो PM किसानचा जो 19वा हप्ता होता तो 24 फेब्रुवारी 2025 रोजी हा जमा करण्यात आलेला आहे। त्याच पद्धतीने आता 4 महिन्यानंतर म्हणजे जूनमध्ये आता हा हप्ता हा वितरित करण्यात येणार आहे। पण जूनची कोणती तारीख आहे तीसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही नवीन फार्म रजिस्ट्रेशन करू शकता किंवा KYC करू शकता। तर मित्रांनो, आता या ठिकाणी 20वा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला आता KYC करणे हे बंधनकारक झालेले। जर तुम्ही अजून KYC केले नसेल तर तुम्ही KYC करून घ्या, तेव्हाच तुम्हाला या ठिकाणी 20व्या हप्त्याचे या ठिकाणी लाभ होणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी मोबाईलमध्येच तुम्ही KYC करू शकता। तर KYC करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी 2 नंबरचं ऑप्शन दिलेलं KYC, तर या बटनावर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाकायचा आहे। आधार नंबर टाकल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP टाकण्यात येईल। तो OTP तुम्हाला टाकून तुमचं या ठिकाणी KYC करून घ्यायची। त्यानंतर तुम्ही तुमचं स्टेटससुद्धा चेक करू शकता। तर या ठिकाणी नो युअर स्टेटसवर तुम्हाला यायचं आहे। त्यानंतर इथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे। रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर कॅप्चा टाकायचा। कॅप्चा टाकून तुम्हाला OTP येईल। तर OTP टाकून तुम्ही तुमचं संपूर्ण माहिती चेक करू शकता। जर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर माहीत नसेल तर तुम्ही नो युअर रजिस्ट्रेशन नंबरवर जायचं आहे। या ठिकाणी मोबाईल नंबर किंवा आधार नंबर टाकून तुमचा OTP या ठिकाणी सबमिट करून तुम्ही रजिस्ट्रेशन नंबरसुद्धा या ठिकाणी बघू शकता। त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी बेनिफिशरी लिस्ट ही आलेली आहे। तर या लिस्टमध्ये जर ज्या शेतकऱ्यांचं नाव असेल तर त्यांनाच या ठिकाणी आता 20व्या हप्त्याचे वितरित करण्यात येणार आहे। तर या ठिकाणी बेनिफिशरी लिस्टमध्ये जायचं आहे। तर या ठिकाणी आपल्याला आता संपूर्ण माहिती टाकायची आहे। तर या ठिकाणी स्टेट आपलं राज्य सिलेक्ट करायचं, डिस्ट्रिक्ट तुमचा जिल्हा, त्यानंतर तुमचा तालुका, ब्लॉक आणि तुमच्या गावाचं नाव सिलेक्ट करून तुम्हाला या ठिकाणी गेट रिपोर्टवर क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी संपूर्ण माहिती टाकल्यानंतर तुमच्यासमोर एक अशी लिस्ट बघायला मिळेल। तर या ठिकाणी फार्मर नेम आणि जेंडर या ठिकाणी दिलेलं आहे। तर या लिस्टमध्ये जर ज्या शेतकऱ्यांचे नाव आहेत तर त्यांना सुद्धा या ठिकाणी 20वा हप्ता हा मिळणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी जर तुमचा मोबाईल नंबर हा बदलायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी अपडेट मोबाईल नंबरवर क्लिक करायचं आहे। तर यामध्ये आल्यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर असेल तो तुम्हाला टाकायचा आहे किंवा तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। त्यानंतर आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कॅप्चा फिल करून तुमचं या ठिकाणी OTP टाकण्यात येईल। त्यानंतर तुम्हाला तुमचा जो नवीन मोबाईल नंबर हा टाकायचा तो तुम्हाला टाकायचा आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा मोबाईल नंबरसुद्धा मोबाईलमध्येच हा अपडेट करू शकतात। तर आता 20वा हप्ता हा लवकरच सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे। तर 20व्या हप्त्याची तारीखसुद्धा आपण आता बघणार आहोत। तर मित्रांनो, ते बघण्यापूर्वी तुम्ही या व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर मित्रांनो, आता या ठिकाणी 19वा जो हप्ता होता तो तुम्हाला 24 फेब्रुवारी 2025 रोजी हा मिळालेला। तर अजूनसुद्धा तुम्हाला मिळाला नसेल तर तुम्ही कमेंट्समध्ये हे नक्की टाईप करा। मित्रांनो, हा 20वा हप्ता कधी मिळणार तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनल बघायला मिळणार आहे। त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जीसुद्धा याबद्दलची नवीन अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर लवकरात लवकर बघायला मिळेल। मित्रांनो, अशा पद्धतीची छोटीशी महत्त्वाची बातमी होती। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।